श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 38 चरपटीची कथा. श्री गणेशाय नमः. पूर्वी शंकर पार्वतीच्या विवाह प्रसंगी सर्व देव हिमालयाकडे आले होते. त्यावेळी वधू पार्वतीचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात तीव्र कामवासना उत्पन्न होऊन त्याचे वीर्य पतन पावले. ते सभास्थानी त्याच्या पायाशी पडले. कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्याने ते टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे अनेक भाग झाले आणि ते इतस्त पसरले. त्यापैकी एका बाजूस गेलेल्या वीर्यापासून 8,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. जो वीर्यभाग सभास्थानी राहून गेला होता तो केरात मिसळला. लग्न कार्य झाल्यावर सेवकांनी लज्जामोहाच्या भस्मासमवेत तो केरही नदीत टाकून दिला. तो केर दर्भाच्या बोटात अडकून राहिला. पुढे ईश्वरी आज्ञेने पिप्पलाय नारायणाने त्यात संचार केला. काही दिवसांनी पाणी पिण्यासाठी तेथे आलेल्या हरणीने तेथे मूत्र सांडले. ती ऋतुमती असल्याने रेताच्या काही भागावर पडला. त्या रेताचे विधिवीर्याशी मिलन होऊन गर्भ वाढीस लागला. 9 महिन्यांनी कुशमुळ्यांच्या वेष्टेने तोडून त्या बेटात एक दिव्य बालक उत्पन्न झाले. त्याच सुमारास सत्यश्रवा नावाचा एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता हा मुलगा त्याच्या दृष्टीस पडला. त्या बालकाचे काय करावे या विचारात तो असतानाच पिप्पलाय नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. तेव्हा ही भूताटकी असावी असा विचार करून तो पळू लागला. ते पाहून देवांच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण रूपात त्याच्यापाशी गेले. सर्व वृत्तांत सांगून त्याच्या मनातील संशय घालवला. त्याला आकाशात जमलेले देव दाखवले. मग त्या मुलाला त्याच्या हवाली केले. त्याचे नाव चरपटी ठेवावे असे सांगितले आणि स्वर्गलोकी प्रस्थान केले. सत्यश्रवा घरी गेला. त्याने ते बालक आपली पत्नी चंद्रा हिच्याकडे दिले. त्याचे सुंदर रूपडे पाहून तिलाही अत्यानंद झाला. तो देवाचा प्रसाद आहे असे मानून ती दोघे चरपटीचे संगोपन करू लागले. चरपटी 7 वर्षाचा झाला तेव्हा सत्यश्रवाने त्याची मुंज केली. 12 वर्षाचा होईपर्यंत तो वेदशास्त्रात पारंगत झाला. एके दिवशी नारदांना त्याची आठवण झाली. ते ब्राह्मणाच्या रूपात सत्यश्रवाकडे गेले. तेथे चरपटीला पाहून तो धाकटा बंधू आहे या विचारांनी त्यास प्रेमाचे भरते आले. कारण नारद जसा ब्रह्मदेवाचा पुत्र तसा चरपटीही ब्रह्मदेवाचा पुत्र. मग चरपटीची प्रगती पाहून संतुष्ट झालेल्या नारदांनी बद्रिका आश्रम गाठला. तेथे शिवभेटीसाठी मच्छिंद्र व दत्तात्रेयही आले होते. नारदांनी त्या तिघांना चरपटीचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा शंकरांनी दत्तप्रभूंना चरपटीवर अनुग्रह करण्यास सांगितले. त्यावर दत्तप्रभू म्हणाले, भगवान वैराग्य आणि अनुतापाशिवाय योगविद्येचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. तेव्हा अनुग्रहाबद्दल पुढे विचार करू. तेव्हा नारद म्हणाले, आत्रेय तुमचे म्हणणे योग्य आहे. चरपटीच्या मनात संसाराचा वीट उत्पन्न होऊन त्यास अनुताप होईल अशी व्यवस्था मी करतो. त्यानंतर नारद विद्याविशेषात सत्यश्रवाकडे आले व कुलंब असे आपले नाव सांगून विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. सत्यश्रवा चरपटीबरोबर त्यालाही शिकू लागला. सत्यश्रवा व चरपटी यांच्यात वितुष्ट यावे म्हणून नारद योग्य संधीची वाट पाहत होते आणि लवकरच तशी संधी चालून आली. एके दिवशी एका ग्रामस्थाने ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी सत्यश्रवास बोलावले. त्यावेळी तो पूजेमध्ये गुंतला होता म्हणून त्याने चरपटीला व कुलंबाला पाठविले. चरपटीने त्या ग्रामस्थाकडील तो संस्कार यथाविधी पार पाडला. यजमान त्याला दक्षिणा देण्यासाठी द्रव्य आणायला घरात गेला तेव्हा कुलंब म्हणाला, चरपटी कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घेतात ते आपणास माहीत नाही. याने जर कमी दक्षिणा दिली तर गुरुजी रागवतील, म्हणून दक्षिणेसाठी त्यांनाच पाठव. हा यजमान योग्यतेप्रमाणे दक्षिणा देईल असे वाटत नाही. यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाताने घरी जाणार नाही. काहीतरी युक्ती करून जास्त दक्षिणा मागतो म्हणजे बाबाही रागवणार नाहीत. यजमानाने तेव्हा थोडीशीच दक्षिणा हातावर ठेवली. तेव्हा चरपटीस क्रोध आला. चरपटीचे व यजमानाचे चांगलेच भांडण जुंपले. ते पाहून कुलंबाने घर गाठले आणि चरपटीने निष्कारण कसे भांडण केले ते तिखट मीठ लावून सत्यश्रवास सांगितले. ते ऐकून रागवलेला सत्यश्रवा त्वरेने यजमानाकडे गेला आणि चरपटीच्या थोबाडात मारली.
त्या अपमानाने चरपटी अधिकच चिडला. तो यापुढे घरी जायचे नाही असा निश्चय करून गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसला. नारदांनी ब्राह्मण रूपात तेथे जाऊन त्याच्याशी जवळीक साधली आणि सत्यश्रवासारख्या दुष्ट पित्याची संगत करण्यापेक्षा अरण्यवास केव्हाही चांगलाच. तू घरी जाऊच नकोस असे सांगून त्याच्या निश्चयास खत पाणीच घातले. तेव्हा चरपटीने त्याला कुलंबास बोलावून आणण्याची विनंती केली. ती मान्य करून नारद गावाकडे गेले आणि थोड्याच वेळात कुलंबा रूपात परतले. मग विद्याभ्यास करण्यासाठी ते दोघे अन्य देशी निघाले. मार्गात कुलंबाने बद्रिकाश्रमात जाण्याविषयी त्याचे मन वळविले. मजल दर मजल करीत ते दोघे बद्रिकाश्रमात गेले. ते दोघे शिवालयात प्रवेशताच श्री शंकर, दत्तप्रभू व मच्छिंद्रही तेथे प्रगटले. त्यांना वंदन करून कुलंबाने चरपटीला त्या तिघांची व स्वतःची ओळख करून सांगितले. चरपटीने त्यांना नमस्कार करून सनात करण्याची विनंती केली. तेव्हा त्याची आर्तता पाहून दत्तप्रभूंनी त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यास ब्रह्मज्ञ केले. त्याला सर्व विद्या शिकविल्या. त्यास तपश्चर्येस बसविले. नाग अश्वस्थावरील सर्व देवतांकडून वरदाने देविली. त्यानंतर त्यास नाथदीक्षा देऊन तीर्थाटनास पाठविले. पुढील कालखंडात चरपटीने विपुल शबरी कवित्व केले आणि शिष्य संप्रदाय वाढविला.